वेस्ट खानदेश दलित शिक्षण प्रसारक मंडळ संचालित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालय देवपूर धुळे येथे सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत सुवर्ण महोत्सव सोहळा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न। याबाबत वृत्त असे की आज दिनांक 7 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालय देवपूर धुळे येथे सुवर्ण महोत्सव सोहळा व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। तर गेल्या अनेक वर्षापासून 1975 ते 2025 पर्यंतचा इतिहास या ठिकाणी येथील या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालयाचा इतिहास मागील कार्याचा या ठिकाणी उजाळा करण्यात आला। गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी विविध कार्यक्रम या ठिकाणी पार पडत असून या कार्यक्रमाप्रसंगी आज सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदासजी आठवले, पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदम बांडे, वेस्ट खानदेश दलित शिक्षण प्रसारक मंडळ धुळेचे अध्यक्ष महेंद्र निडे, वेस्ट खानदेश दलित शिक्षण प्रसारक मंडळचे शशिकांत पाटील, सीडीसी सदस्य ॲडव्होकेट जितेंद्र निडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालय देवपूर धुळेचे प्राचार्य डॉक्टर विजय बहिरम व सर्व संचालक मंडळ, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी सुवर्ण महोत्सव सोहळा व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। तर मोठ्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थी, माजी विद्यार्थी देखील या ठिकाणी उपस्थित होते। तर यावेळेस वर्षभराचा या ठिकाणी अहवाल सादर केल्याने या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर या ठिकाणी पारितोषिक वितरण करण्यात आले। यावेळी अनेक मान्यवर पदाधिकारी देखील उपस्थित होते। बाबासाहेब आंबेडकर स्मृती महाविद्यालय 6 डिसेंबर 1975 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या प्रेरणेने बुद्धवासी ॲडव्होकेट रावसाहेबजी निळे यांनी रोवलं आणि त्या दिवसापासून समाजातील अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी, समाजाला बळकटी देण्यासाठी आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना विधी शिक्षणाच्या मार्फत सक्षम बनवण्याचं एक महत्त्वाचं आणि मोलाचं कार्य बुद्धवासी ॲडव्होकेट रावसाहेब निळे यांनी या महाविद्यालयाची स्थापना करून केलं। खानदेशातील, उत्तर महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना या निमित्ताने अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध झगडण्याची एक बळकटी मिळाली। या महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव सोहळा हा आपण आज साजरी करत आहेत। या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून, प्रमुख अतिथी म्हणून श्री रामदासजी आठवले साहेब, आमदार आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री उपस्थित आहेत। त्यांचं मी महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करतो, स्वागत करतो। या प्रसंगी अनेक मान्यवर या व्यासपीठावर उपस्थित आहेत। आमच्या संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब महेंद्रजी निळे, श्री अजितदादा पाटील, नालकदाताई निळे, नितेशदादा निळे, विदेशताई निळे, आमच्या सीडीसीचे मेंबर ॲडव्होकेट जितेंद्रजी निळे, सेक्रेटरी शशिकांत भाऊसाहेब, इतर अनेक मान्यवर व्यासपीठावर आहेत। या कार्यक्रमाच्या प्रसंगी खास सुवर्ण महोत्सवासाठी आम्ही ज्या माजी विद्यार्थ्यांना
आमंत्रित केले ते माजी विद्यार्थी, पालकवर्ग, अनेक सामाजिक क्षेत्रातले व्यक्ती, प्राचार्य डॉक्टर रेड्डी सर, प्राचार्य डॉक्टर SR पाटील सर, अनेक भागामधले अनेक विविध क्षेत्रामध्ये काम करणारे सामाजिक क्षेत्रातले मान्यवर इथं उपस्थित आहेत. त्या सर्वांचं मी स्वागत करतो. 6 डिसेंबर या महाविद्यालयाची स्थापना झाली. बुद्धवासी ॲडव्होकेट रावसाहेब निळे आणि स्वर्गीय नानासाहेब उत्तमरावजी पाटील, माजी महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य, या दोघांनी मिळून या महाविद्यालयाची स्थापना केली. बुद्धवासी ॲडव्होकेट रावसाहेब आणि नानासाहेब यांची खूप चांगली मैत्री होती आणि खानदेशातील विद्यार्थ्यांची सोय करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम करून मोठ्या प्रयत्नांनी हे महाविद्यालयाची स्थापना केली. या महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवाच्या वेळेस मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की 6 डिसेंबर 1975 रोजी या महाविद्यालयाची स्थापना होत असताना खूप प्रयत्न करून हे महाविद्यालयाला लागलं, परंतु 50 वर्षाच्या काळामध्ये या महाविद्यालयाने माजी विद्यार्थी, अनेक क्षेत्रातील मान्यवरांच्या सहकार्याने विद्यार्थी घडवण्याचं, वकील घडवण्याचं, न्यायाधीश घडवण्याचं जे कार्य केलं ते अतिशय मोलाचं. आणि तो म्हणजे सुवर्ण महोत्सव सोहळा आज आपण साजरा करताना 50 वर्षापासून या कॉलेजची परंपरा इथे कायम आहे. 1975 साली बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने संस्थापक अध्यक्ष तत्कालीन दिवंगत ॲडव्होकेट रावसाहेब अशोकजी निळे सर यांच्या अथक परिश्रमाने या संस्थेची आणि या कॉलेजची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि गेल्या 50 वर्षापासून 6000 विद्यार्थी इथे लॉचं शिक्षण घेऊन विविध क्षेत्रामध्ये, कायद्याच्या क्षेत्रामध्ये, कॉर्पोरेट सेक्टर असो, न्यायाधीश असो किंवा लॉयरशिप असो, इथे आपला व्यवसाय, आपलं प्रोफेशन किंवा आपली कन्सल्टन्सी सर्व्हिस ही त्यांनी सुरू केलेली आहे. केवळ धुळ्यातच नव्हे तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत आपले वकील हे गेलेले आहेत आणि व्यवसाय आपला व्यवस्थितपणे अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहेत. आम्ही जिथे जातो तिथे आमचे आशीर्वाद घेण्यासाठी अनेक आपले जुने माजी विद्यार्थीसुद्धा येतात. त्यावेळेला आम्हाला खरी आपल्या कामाची पावती मिळते. आणि केवळ महाराष्ट्रापुरतं नव्हे तर दिल्लीपर्यंतसुद्धा आमचा काही विद्यार्थी गेलेले आहेत, सुप्रीम कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतात. अतिशय उज्ज्वल परंपरा आम्हाला अशी या विद्यार्थ्यांची लाभलेली आहे. आणि साहेब, आपल्याला सांगावंसं वाटेल की या कार्यक्रमामध्ये जे विद्यार्थी गुणवंत आहेत, ॲल्युमिनी म्हणतो आपण त्यांना, आजी माजी अशा विद्यार्थ्यांचा आज आपण गुणगौरव करणार आहोत. आणि या कॉलेजने विद्यापीठ स्थापनेच्या नंतर जेव्हा गोल्ड मेडलिस्टची लिस्ट सुरुवात करून टाकली 2010 सालापासून, तर एकही गोल्ड मेडल आपल्या कॉलेजच्या कडनं मिस झालेलं नाही. म्हणजे सगळ्यात जास्त गोल्ड मेडल, सुवर्ण पदकं हे आपल्या कॉलेजला मिळालेली आहेत. ॲकॅडमिकली आपलं कॉलेज हे विद्यापीठांमध्ये महाराष्ट्रामध्ये सर करिअर गायडन्स एक भारताचं एक मासिक निघतं. त्या मासिकामध्ये आपल्या कॉलेजचं टॉप 10 कॉलेजमध्ये नाव आलेलं आहे. शाहू फुले आंबेडकर पुरस्कार शासनाने याची नोंद घेऊन आपल्याला 2013 साली दिलेला आहे. 12-13चा पुरस्कार होता तो. आणि हे आम्हाला एक सर्टिफिकेशन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं आणि करिअर गायडन्स या 360 नावाच्या मॅगझिनकडनं आम्हाला झालं. त्याचप्रमाणे सर आता डिप्लोमा डिग्रीपासून तर डॉक्टरेटपर्यंत आता आमचं कॉलेज फुल फ्लेज झालेलं आहे. साहेब म्हणतात इथे जागा पुरत नाही आहे. साहेब, आम्ही जागा जर एक्सपान्शन करायला, वाढ करायला आम्हाला जागा कमी पडते, तर आपण थोडंसं सत्तेमध्ये आमचे अंपळकरजी आहे, राजवर्धनजी कदम बांडे इथे आलेले आहेत. त्याचप्रमाणे आमचे शशिकांत वाघ, अजितदादा पाटील आणि आमचे मकासरेजी, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व इथे अनेक माझे मान्यवर आपले आहे. लॉ कॉलेज जळगावचे डॉक्टर रेड्डी सर आलेले आहेत. अजून त्याप्रमाणे आपल्या कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर बहिरामन, त्यांचे प्राध्यापक, या सर्वांच्या सहकार्याने आपण इथे काम करतोय. पण आठवले साहेबांना विनंती आहे
की आपण आपल्या पालकमंत्री थोड्याच वेळात पोहोचतायत, थोडे उशीर झाला आहे त्यांना. पण आपण जर सांगितलं महापालिकेपेक्षा आपण मला असं वाटतं की रावल साहेब किंवा गिरीश भाऊ महाजन यांना जर सांगितलं तर आम्हाला एक चांगल्या 4-5-6 एकरची जागा जर मिळवून दिली तर या कॉलेजची अजून उज्ज्वल परंपरा अजून वरच्या लेवलला आम्ही नेण्याचा प्रयत्न करू. आणि आपल्यासारख्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होताना आम्हाला पुन्हा आपल्याला इथे बोलावता येईल आणि अनेक सन्मान करण्यायोग्य जी आमची विद्यार्थी राहतील आजी माजी त्यांचा सत्कार पुन्हा आम्ही एकदा आपल्या हस्ते करण्याचं निश्चित करू शकतो. अशा अँगलमधनं आपण पालकमंत्री आणि गिरीश भाऊ किंवा मुख्यमंत्र्यांना सांगून आमच्या कॉलेजला आता ही जागा खरंच आपल्यासमोर आहे आणि ती अपूर्ण पडते. जेव्हा 1.5-1.25 एकर जागा मिळाली तेव्हा असं वाटलं फार मोठी जागा आहे. पण जशी जशी 50 वर्ष 10 वर्ष 20 वर्ष लोटली तर आमच्या कॉलेजमध्ये 2-2, 3-3 कोर्स एकत्र येतात आणि नवीन गव्हर्नमेंटच्या धोरणाप्रमाणे आम्हाला ही जागा एक्सपान्शनसाठी फारच कमी पडते. त्या दृष्टिकोनातनं साहेबांनी निश्चित त्याच्यात लक्ष घालावं आणि सामाजिक न्याय विभागाचे आमचे काही प्रश्न आपल्याला आम्ही निवेदन दिलेलं आहे. ग्रँट्स या दरवर्षी योग्य रीतीने वाटप होत नाही आणि राज्य लेवलला याचं डायव्हर्शन होत असतं अशी 8 दिवसापूर्वी पेपरमध्ये न्यूज आलेली होती. आपण त्यातही लक्ष घालून मुख्यमंत्री किंवा सामाजिक न्याय मंत्री यांना असे डायव्हर्शन न करता 2-2.5-3 वर्षाच्या ग्रँट्स केवळ धुळ्याच्याच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांच्या बाकी आहेत, अनेक संस्थांच्या बाकी आहेत. आपण सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री आहेत आणि हे सगळे ग्रँट्स जे येतात केंद्राकडनंच राज्याकडे येत असतात आणि राज्याने हे वाटप इकडे तिकडे वळवण्यापेक्षा ज्यांना द्यायला पाहिजे त्यांना दिलं पाहिजे. अशा दृष्टिकोनातून आपण एक पत्र किंवा मुख्यमंत्री आणि सामाजिक न्याय विभाग मंत्री यांच्याशी बोलले तर अधिक चांगलं राहील. पालकमंत्री इथे थोड्याच वेळात येत आहेत आणि आपण या कॉलेजची परंपरा उज्ज्वल राहावी या दृष्टीने आम्हाला सहकार्य केलं